हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर सेकंडचा सेकंड चॅप्टर स्टार्ट केला होता लॉजिक गेट्स. त्याच्यामध्ये आपण नॅन्ड गेट ह्याच्या अगोदर बेसिक गेट्स आपण पाहिले, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. त्याच्यानंतर जे डिराईव्ड्स आहेत, बरोबर आहे, फंडामेंटल होते ते पाहिले आपण. त्याच्यानंतर डिराईव्ड गेट्स आहेत त्यापैकी नॅन्ड गेट आणि नंतर नॉर गेट आज आपण बघणार आहोत. व आपण नॅन्ड म्हणजे काय, नॅन्ड इज द कॉम्बिनेशन ऑफ नॉट अँड अँड. नॉट अँड ऑपरेशन इज नोन ॲज नॅन्ड ऑपरेशन, बरोबर आहे. नॅन्ड गेट इज द कॉम्बिनेशन ऑफ अँड गेट अँड नॉट गेट, वेअर अँड गेट फॉलोड बाय नॉट गेट, त्याला काय म्हणतो आपण, नॅन्ड असं म्हणतो. नॅन्ड ऑपरेशन इज डिफाइंड ॲज द आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज हाय when any one or all of the inputs are low and the output is low when all inputs are high. म्हणजे याचा ट्रूथ टेबल जर पाहिला आपण, त्याच्यावर आपण डायग्राम बघू, ऑपरेशन किंवा सिम्बॉल त्याचा काय आहे, कसं आपण त्याला रिप्रेझेंट करतो. हे आपलं टिपिकल नॅन्ड गेट, ज्याला आपल्याला माहीत आहे 2 or more त्याला काय असतात, इनपुट्स असतात. हे ए आहे, हे बी आहे, अप टू हे एन पर्यंत त्याला इनपुट्स असतात, बरोबर आहे. त्याच्यापासून येणारं आउटपुट हे सिंगल आहे आणि त्या सिंगल आउटपुटला आपण पुढे काय केले, नॉट गेट अप्लाय केलेलं आहे. हे आलेलं आउटपुट वाय असेल किंवा वाय डॅश आणि हे आपलं आउटपुट वाय, बरोबर आहे. किंवा याचा दुसरा सिम्बॉल पण असा आहे, याला असं आपण दाखवू शकतो. फक्त हा बलून त्या ठिकाणी ड्रॉ करून आपण याला नॅन्ड गेट असं देखील दाखवू शकतो. याला 2 आउटपुट आहेत, ए बी अप टू एन पर्यंत, ठीक आहे. हा देखील सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आहे आणि वरचं हे ऑपरेशन आहे. नॅन्ड गेट ॲक्च्युअल कसं वर्क करते किंवा त्या ठिकाणी वर्किंग कशी होते. याचा जर आपण ट्रूथ टेबल पाहिला तर हे इनपुट आणि या साईडला आउटपुट असेल. इनपुट त्या ठिकाणी काय असेल तर आत्ता आपण सांगितल्यासारखं, समजा आपण 2 या ठिकाणी इनपुट घेतले, हा 0 0 1 1 आणि हे 0 1 0 1, बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितले की ज्या वेळेस दोन्ही पण लो असतील इनपुट, त्यावेळेस आपल्याला आउटपुट हाय मिळेल. किंवा दोन्ही पण लो असतील त्यावेळेस आउटपुट हाय. दोन्हीपैकी एक जरी लो असेल तरी पण आउटपुट हाय. मग इथं 0 1 आहे, इथं आउटपुट हाय असेल, 1 0 त्याला पण आउटपुट हाय येईल. आणि दोन्ही पण हाय आहे त्यावेळेस ते कसं असेल, 0 असेल. आपण याच्या अगोदर कुठला बघितला होता, अँडचा जो टेबल आहे अँड गेटचा, अँड गेट टेबल पाहिलं होतं आपण. एक जरी लो असेल किंवा दोन्ही पण लो असतील तर आउटपुट कसं असेल, लो. आणि दोन्ही हाय असतील तर आउटपुट हाय. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हे काय आहे, नॅन्ड गेट आहे. कारण त्याला आपण नॉट गेटनं काय केलेलं आहे, फॉलो केलेलं आहे किंवा नॉट गेट त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. हे झालं नॅन्ड गेट. याच्यानंतर आहे 5th नॉर गेट. नॉर गेट. आता नॉर गेटमध्ये काय येते, नॉर म्हणजे काय, नॉट ऑर ऑपरेशन इज नोन ॲज नॉर ऑपरेशन. नॉर गेट इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑर गेट अँड नॉट गेट, वेअर ऑर गेट फॉलोड बाय नॉट गेट, बरोबर आहे. ऑर गेट त्या ठिकाणी फक्त कशाने फॉलो केलेलं आहे, नॉट गेटने. ह्याचं आउटपुट कसं असेल तर त्यांनी काय सांगितले की आउटपुट ऑफ नॉट गेट इज हाय वेन ऑल ऑफ इट्स इनपुट्स आर लो अँड आउटपुट इज लो. म्हणजे त्याचं दोन्ही पण इनपुट जर लो असतील तर त्या ठिकाणी त्याचं आउटपुट कसं असेल, त्या ठिकाणी लो असेल. आणि एनी वन ऑफ ऑर ऑल ऑफ द इनपुट्स आर हाय देन इट्स आउटपुट इज हाय. त्याचं लॉजिकल इक्वेशन जे आहे, लॉजिकल इक्वेशन आपण कसं लिहितो, वाय इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी प्लस अप टू एन, बरोबर आहे. आणि या ठिकाणी कसं लिहितो आपण, ह्याला काय येईल, फक्त बार येईल. याला काय असेल, बार, कारण नॉट गेट आहे. आणि याचं लॉजिकल इक्वेशन कसं आहे, वाय इज इक्वल टू ए डॉट बी डॉट सी डॉट अप टू एन, याला बार येईल, बरोबर आहे. हे त्याचं काय आहे, लॉजिकल इक्वेशन आहे. याचा ट्रूथ टेबल जो आहे किंवा याची डायग्राम बघू अगोदर आपण, ऑपरेशनल डायग्राम कशी आहे. हे ऑर गेट, बरोबर आहे. या ऑर गेटला पुढे नॉट गेट असेल तर याला काय म्हणतो आपण, नॉर गेट असं म्हणतो. या ठिकाणी आउटपुट समजा आपण 2 कन्सिडर केले, एक ए आहे आणि दुसरं बी आहे. आणि याचा सिम्बॉल आपण कसा काढू शकतो तर अशा प्रकारे, एक इनपुट ए, एक इनपुट बी, हे आउटपुट वाय, ठीक आहे. याचा जो ट्रूथ टेबल येणार आहे तो कसा असेल,
ए बी 0 0 1 1 0 1 0 1 हे आउटपुट, बरोबर आहे. हे इथं काय असेल इनपुट आणि हे आउटपुट. ज्यावेळेस काय सांगितलं त्यांनी दोन्ही पण लो असतील त्यावेळेस हाय, अदरवाईज 0. दोन्ही पण लो असतील त्याच वेळेस आउटपुट कसं असेल हाय असेल. अदरवाईज एक जरी लो असेल किंवा एक जरी हाय असेल तर त्यावेळेस आउटपुट काय येते 0 येते किंवा लो येते. ठीक आहे. आता याच्यानंतर आहे एक्सक्लुझिव्ह ऑर. सिक्स्थ आहे ज्याला आपण एक्स ऑर असं म्हणतो, एक्सक्लुझिव्ह ऑर किंवा एक्स ऑर गेट. एक्स ऑर गेट, बरोबर आहे. एक्सक्लुझिव्ह ऑर. द एक्सक्लुझिव्ह ऑर operation is widely used in digital circuits. It is not basic operation and can be performed using the basic gates AND, OR and NOT, or universe gates NAND or NOR gates. या दोघांचा यूज करून NAND आणि NOR गेटचा यूज करून किंवा AND, OR आणि NOT या तिघांचा आपण यूज करून एक्सक्लुझिव्ह ऑर त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. कशा प्रकारे आहे जो ऑपरेशन बघू आपण. ह्याच्यामध्ये 2 AND गेट आहेत. 2 AND गेट ज्याचं एक इनपुट हे नॉटचं आउटपुट आहे आणि याचं पण एक इनपुट याच्यामध्ये हे ऑर गेट. इथं आउटपुट जे भेटणार आहे ते असं असेल y इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार. कळलं काय केलं या ठिकाणी. इथं ए आलं आणि इथं हे बी इनपुट, बरोबर आहे. इथं काय इथं जे इनपुट येणार आहे ते कसं असेल ए बार असेल कुठं पहिल्या अँड गेटला, आणि बी कसा येईल जो इन्व्हर्टेड नाही ॲज इट इज आहे बी, आणि इकडे ए कसा आला ॲज इट इज. म्हणजे वरचं जे इनपुट आहे ते कसं असेल ए बार आणि बी, आणि खालच्या बाजूला ए बी बार असेल. इथं येणारं इनपुट कसं असेल बी बार असेल, बरोबर आहे. या दोघांचं ह्या दोघांचं कॉम्बिनेशन हे कुठं गेले ऑरच्या इनपुटला, आणि त्याच्यानंतर आपलं आउटपुट काय भेटते ऑर गेट काय करते ॲडिशन करते. त्यामुळं y इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार, बरोबर आहे. त्याच्यामुळं याचा जो ट्रूथ टेबल आहे तो कसा असेल इनपुट आणि हे आउटपुट ए बी आणि हे y 0 0 1 1 0 1 0 1. काही या ठिकाणी याचं जे आउटपुट आहे ते कसं असेल आपण जर एक ऑपरेशन सॉल्व केलं याचा सिम्बॉल असा आहे एक्सक्लुझिव्ह ऑरचा. y इज इक्वल टू ए याचा ऑपरेशन असा ज्यावेळेस दोन्ही पण 0 असतील किंवा लो असतील त्यावेळेस याचं आउटपुट लो मिळेल. दोन्ही पण हाय असतील त्यावेळेस पण याचं आउटपुट लो मिळेल. फक्त एक लो आणि एक हाय असेल तर त्यावेळेस आउटपुट आपल्याला काय मिळेल हाय मिळेल. त्याच्यामुळे याचा ट्रूथ टेबल जो येतो दोन्ही पण लो आहेत त्यावेळेस लो, दोन्ही पण हाय आहेत त्यावेळेस पण लो, आणि ज्यावेळेस या ठिकाणी एक लो किंवा एक हाय आहे त्यावेळेस आपल्याला आउटपुट हाय मिळते. तुम्ही जर समजा या ठिकाणी पहिला आपण या व्हॅल्यूज ठेवायचं म्हणलं तर एची व्हॅल्यू पहिल्यांदा आपण काय केली या ठिकाणी 0 घेतली आणि बीची पण व्हॅल्यू 0 घेतली तर आपल्याला या ठिकाणी भेटणार आउटपुट कसं असेल. इथं काय झालं इथं ए बारचं काय आपल्याला भेटणार इथं 1 आणि बी काय भेटणार 0, आणि इथं काय झालं इथं एचं ॲज इट इज 0 आणि बी बारचं 1, बरोबर आहे. मग या दोघांचं कॉम्बिनेशन इथं काय आलं 1 0
अँड गेटचं ऑपरेशन काय करते, एक लो असेल एक हाय असेल तर आपल्याला काय प्रोव्हाइड करते त्या ठिकाणी, अँड गेटच्या ऑपरेशनमध्ये एक लो आणि एक हाय असेल तर आपल्याला त्या ठिकाणी भेटणारं जे आउटपुट आहे ते कसं असेल, 0 असेल, म्हणजे लो असेल. इथं काय भेटलं आपल्याला, लो. याच्यानंतर इथं काय झालं, एक लो आहे आणि एक हाय आहे, बरोबर आहे. इथं पण आपल्याला परत काय भेटलं, 0च. मग इथं जो ऑर गेट आहे, ऑर गेट काय करतो, ऑर गेट जर समजा दोन्ही पण लोला असेल तर त्या ठिकाणी येणारा आउटपुट कसं असेल, लो असेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला वाय हे काय भेटले, त्या ठिकाणी लो भेटलं. म्हणून दोन्ही पण 0 असतील त्यावेळेस इथं आउटपुट का असेल, 0 असेल. कळालं, हे अशा प्रकारे वर्किंग करते. याला म्हणतो आपण एक्सऑर गेट. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे डी मॉर्गन्स फर्स्ट थिअरम. डी मॉर्गन्स फर्स्ट थिअरम तो काय आज आपला होणार नाही, त्यामुळं नेक्स्ट लेक्चरला आपण डी मॉर्गन्स थिअरम आणि बुलियन, डी मॉर्गन सेकंड थिअरम, फर्स्ट अँड सेकंड थिअरम आणि परत मग बुलियन अल्जेब्रा असं घेणार आहोत. या ठिकाणी थांबू आपण आज. थँक्यू.